नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनवेलचा बाप्पा. पनवेलचा बाप्पा हा अगदी तुम्हाला लालबागच्या राजासारखे दिसणार, पण हे पनवेलच्या मार्केटमध्ये बसले जातात म्हणून त्यांना पनवेलचा महाराजा असे म्हटले जातात. पनवेल मार्केट यार्डमध्ये ह्या बाप्पाचं आगमन होतं आणि दर्शनाला जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा ते 1 तास लागतो. तुम्ही बघू शकता किती जल्लोषाने आणि उत्साहाने हा साजरा केला जातो. अगदी आपल्या लालबागच्या राजाला ज्या पद्धतीने पब्लिक असते त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळणार. सांगायला गेलं तर मला सुद्धा हे काही दिवसापूर्वीच कळलं की पनवेलमध्ये सुद्धा आपल्या लालबागच्या राजासारखे बाप्पा बसवले जातात. ह्यांना गौरा गणपती असं म्हटलं जातं. तर हे बाप्पा 11 दिवसाचे गणपती गेल्याच्या नंतरला 13व्या दिवशी येतात आणि फक्त 1.5 दिवसाचा हा गणपती बाप्पा असतो आणि 1.5 दिवसानंतरला ह्या बाप्पांचं अगदी उत्साहाने विसर्जन सोहळा साजरा केला जातो. पाहताना आपण विश्वास करू शकत नाही की हे दुसरे बाप्पा आहेत. अगदी लालबागच्या राजासारखी यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. तर मी सुद्धा तिथे पनवेल ह्या परिसरामध्ये कामाला लागल्यानंतरला मलाही काही दिवसांपूर्वीच ही गोष्ट कळाली की पनवेलमध्ये सुद्धा इतके सुंदर असे बाप्पा आणले जातात आणि त्यांचं इतक्या उत्साहाने साजरा केला जातो. तर मी सुद्धा पहिल्यांदाच हा कार्यक्रम पाहायला गेले होते, म्हणून मी विचार केला की तुमच्यापर्यंत सुद्धा आपल्या बाप्पांची ही माहिती पोहोचवावी, म्हणजे तुम्हाला देखील कळेल. कारण की मलासुद्धा 4 वर्षापासून इथे मी राहत असतानाही मलासुद्धा आत्ताच ही गोष्ट कळाली, म्हणून मी म्हटलं माझ्यासारखे कित्येकांना ही गोष्ट माहिती नसेल. तर म्हटलं की चला ह्याचा एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करते आहे. आणि तुम्ही बघू शकताय की लेडीज, जेंट्स, लहान मुलं अगदी आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. खूप आनंद झाला मला पाहताना. म्हणजे मुंबईला जर आपल्याला जाता येत नसेल तर आपण न्यू मुंबई म्हणजे पनवेल इथे जाऊन आपण अगदी आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो इथे. आणि गर्दी तसं पाहायला गेलं तर इथे देखील भरपूर गर्दी असते, पण लालबागच्या राजापेक्षा तरी तुम्हाला इथे थोडी कमी प्रमाणात गर्दी मिळणार. म्हणजे आपण दर्शन घेऊ शकतो. अगदी अर्ध्या ते 1 तास लागतो आपल्याला ह्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि मला काही जाता आलं नाही कारण मी कामावर होते, त्यामुळे मला काही बाप्पांचं दर्शन घेता आलं नाही. म्हणून विसर्जनाच्या दिवशी मी आणि माझ्या मुली आणि माझे मिस्टर आम्ही तिघंही ह्या बाप्पांच्या दर्शनाला गेलो होतो. आणि तिकडचा जो जल्लोष होता तो बघून आम्हाला इतका आनंद होत होता की मला घरी जाण्याचं म्हणजे इच्छाच होत नव्हती. तर अगदी शेवटपर्यंत आम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि आम्ही अगदी विसर्जनापर्यंत तिथे उपस्थित होतो. तर व्हिडिओ म्हणजे काढताना भरपूर तिथे रश असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होत होता व्हिडिओ शूट करायला. आणि डायरेक्टली कामातून तिथे गेले त्यामुळे माझ्याकडे फक्त फोन होता आणि हात वर करून करून मोबाईल पकडून ना पब्लिक एवढी होती त्यामुळे फोन खूप शेक होत होता. बाप्पांना मला व्यवस्थित रेकॉर्ड करता आलं नाही. भरपूर गर्दीमध्ये धक्केबुक्की होत होते. तरीसुद्धा मी एक प्रयत्न केला आणि एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना ह्या बाप्पांचं दर्शन देत आहे. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, म्हणजे ज्यांना माहिती नसेल ते सुद्धा ह्या बाप्पांचं दर्शन घ्यायला तिथे उपस्थित राहतील. पुढच्या वर्षापासून तुम्ही देखील प्रयत्न करा, ह्या बाप्पांचं दर्शन घ्या. अगदी आपले लालबागचे राजेसारखे हे राजे असतात आणि खूप तुम्हाला आवडेल, खूप मज्जा येणार. अगदी म्हणजे एक साधारण 11 साडे 11 वाजले होते आम्हाला तिथे. आम्ही उभे होतो. संध्याकाळी काहीतरी 6-7 वाजता हे बाप्पा तिथून निघतात आणि खूप आनंद येतो. आणि नाही का तिथे उभे असताना मध्येच हे त्यांनी एक काहीतरी स्प्रे केला होता, त्यामध्ये खूप सुंदर असे चमकी आणि अगदी गुलाल होता. म्हणजे इतकं सुंदर होता हा प्रकार, मला माहिती नव्हतं, मी फर्स्ट टाईमच पाहिलं. आम्ही रेकॉर्ड करत असताना हे अचानकमध्ये त्यांनी स्प्रे केलं
आणि तिथे उभे राहिलेले एकूण एक माणसं त्या गुलालामध्ये इतके सुंदर भरून गेले होते. मला स्वतःला माहिती नव्हतं की त्यातनं तो गुलाल अशा पद्धतीने उडला आहे. आणि मी लकीली त्या दिवशी व्हाईट ड्रेसच घालून गेली होती आणि पूर्ण तो गुलाबाचा गुलाबी रंग झालेला होता. पण इतकं छान वाटत होतं तिथे गेल्यानंतरला की अगदी दमून गेलो होतो फोन पकडून रेकॉर्डिंग करून, पण तिकडनं काही जाण्याची इच्छा होत नव्हती. तर अगदी शेवटपर्यंत मी प्रयत्न केला बाप्पांचं दर्शन घेण्याचा आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा. तर तुम्ही प्लीज खूप खूप लाईक करा, शेअर करा, कारण हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना खूप दमलो होतो आम्ही आणि तुमच्यासाठीच हा रेकॉर्ड केला होता की जेणेकरून मला जशा पद्धतीने माहिती नव्हतं तसेच बरेच लोक पनवेल या परिसरामध्ये असतील ज्यांना माहिती नसणार. मला देखील 4 वर्षानंतरला काल हा प्रकार कळाला आणि त्यानंतरला मी पण तिथे गेले आणि बाप्पांचं अगदी मनापासून दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं मला. आणि तुम्हाला देखील जर ह्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर नेक्स्ट इयरला 11 दिवसाचा गणपती विसर्जन झाल्याच्या नंतरला म्हणजे 13व्या दिवशी ह्या बाप्पांचं आगमन होतं. 1.5 दिवसाचा हा बाप्पा असतो तिथे. तर जर तुम्हाला पण ह्या बाप्पांचं दर्शन घ्यायचं असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही पण नक्की या. आम्ही तर पुढच्या वर्षी पण नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू. तर बघू आता, तुम्हाला शेवटचं विसर्जनापर्यंतचा प्रयत्न मी करते आहे रेकॉर्ड करण्याचा आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा. तर तुम्ही पण बघू शकत असाल प्रचंड अशी गर्दी होती तिकडे, म्हणजे रेकॉर्ड करायला मला खूप त्रास होत होता. पण तरीसुद्धा बाप्पांना बघून असं तिथून जाण्याचं माझं बिलकुल मन होत नव्हतं. आणि तुम्ही बघू शकता ह्या क्रेनच्या सहाय्याने त्या बाप्पांच्या मूर्तीला असं उचललं जातं आणि त्यांचं विसर्जन केलं जातं खूप सुंदर अशा पद्धतीने. बघा किती भारी वाटते. मग आम्ही तर खूप खूप खुश झालो होतो, मुली पण भरपूर खुश झाल्या होत्या. अगदी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला तिथे थांबण्याचा. खूप मुली पण गर्दीमध्ये त्यांना पण खूप धक्काबुक्की होत होती, पण तरीसुद्धा त्या म्हणत होत्या की मम्मा आता थोडंच राहिले ना, थोडंच राहिले ना, असं करत 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 शेवटी विसर्जन झाल्याशिवाय आम्ही तिथून काही हललो नाही. तर बघू शकता किती छान वाटते. बघा क्रेनच्या सहाय्याने त्यांनी त्या बाप्पांना घेतलेला आहे आणि आता खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांचं विसर्जन करण्यात येणार आहे. तुम्हाला शेवटपर्यंतचा मी प्रयत्न करते दाखवण्याचा. किती सुंदर वाटतंय. खरं तर तिकडनं बिलकुल जाण्याची इच्छा होत नव्हती आणि हात एवढे दुखले होते फोनवरती पकडून पकडून, आणि त्यामध्ये पब्लिक एवढी होती ना की रेकॉर्डिंग करायला जमतच नव्हतं. खूप फोन शेक होत होता. मोबाईलची रेकॉर्डिंग प्रॉपरली होत नव्हती, कारण साधाच फोन असल्या कारणामुळे काय रेकॉर्डिंग पण बरोबर येत नव्हती आणि अंधार पण होतं, तर त्यामुळे खूप ब्लर पण येतो आहे व्हिडिओ. तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि जास्तीत जास्त लाईक करा ह्या व्हिडिओला, कारण खूप मेहनत करावी लागते ह्या व्हिडिओजला काढण्यापासून ते तुमच्यापर्यंत शेअर करण्यापर्यंत. जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. आतापर्यंत खूप तुम्ही प्रयत्न करून तुम्ही मला खूप लाईक्स केले, सबस्क्राईब केले, तर तुमचं मनापासून थँक्यू. आणि तर आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंतच. थँक्यू. बाय बाय.